प्रॉफिट लॉस याचा विचार करता तुम्ही धंदा करायला हो बसलाय. सर. जशी अदानी आहे, अंबानी आहे, टाटा आहे, तशीच तुमची एक कंपनी आहे. एवढे पैसे तुम्ही घेता ना, ग्राहकांकडून जमा करता ना, खर्च करा ना फॅसिलिटीजवर. हे बाकीच्या गोष्टी फाडून टाका. तुम्हाला पैसे द्यायचे मिळाली नुकसान भरपाई तर कशा पुढे आता माझ्या गावाचा रोजगाराची गरज लागणार नाही. द्या ना 1000 रुपये एका तासाला मला. जोपर्यंत संमतीच्या मीटरच्या ग्राहकाची वीज जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत तुम्ही स्मार्ट मीटर बसवता म्हणजे असं आमचं बोला. तुम्हाला शांततेत आम्ही 4 दिवस पाहिजे ती मदत केली, पाहिजे ती तुम्हाला स्पॉटवर आम्ही 8 दिवस थांबलो, पाहिजे ती मदत केली. ह्या भाषेत बोलता तर आम्हालाही भाषेत बोलता येतं. सांगू ठेव तुम्हाला. 2 मिनिटं ऐकून घ्या. मेसेज करा. ते ज्यावेळी झालं ते 3 वर्षापूर्वी केलं. आता आपण ज्यावेळी मी जॉईन झालो कलमटचा फीडर साहेब 90 ते 95 अँपिअर होता. आपला परवा ज्यावेळी प्रॉफिट लॉस याचा विचार करता तुम्ही धंदा करायला बसलाय. हो सर. जशी अदानी आहे, अंबानी आहे, टाटा आहे, तशीच तुमची एक कंपनी आहे. उद्या जर इथे अदानीने माणगावला जे मध्ये तो प्रोजेक्ट टाकणार होता तसा जर इथे सुरू झाला तर आम्ही तुमच्याकडनं लाईट घेणार नाही. महालक्ष्मी कंपनीनं त्याच्या जर तिलारीमध्ये कॅपॅसिटी वाढवली तर आम्ही त्याच्याकडून वीज घेणार, आम्ही एबीसीबी कडून घेणार नाही. 3,60,000 हा जो तुमचा जिल्ह्याचा आकडा आहे, मेत्रे साहेबांना माहिती आहे, 3 वर्ष ते आम्हाला ऐकतायत. 3,60,000 पैकी आजचा आकडा 95,000 प्लस आहे स्मार्ट मीटर लावलेलाचा. आणि त्याच्यातल्या 3,000 लोकांनी सुद्धा स्वेच्छेने लावलेले नाहीत. माझ्याकडे माझ्या वेंगुर्ल्याची 38,000 पैकी 2700 लोकांची यादी आहे. त्यांची आम्ही अर्ज तुम्ही जबरदस्ती लावल्यामुळे ते सुद्धा आम्ही जमा केले. असे 1200 लोकांचे अर्ज दिले. त्याच्यातल्या 350 लोकांचे स्मार्ट मीटर काढले आणि जुने परत लावले. तुम्ही जे वागताय, बोलताय, तोंडाने सांगताय, कागदावर तिसरं सांगताय, शासनाच्या गाईडलाईन वीज मंत्रालयाच्या कुठल्याही नाहीत. स्वतः मुख्यमंत्री साहेब हे वीज मंत्री असल्यामुळे आतापर्यंत विधान भवन मध्ये 6 वेळा प्रोसिडिंग झालेलं आहे. तिथं त्यांनी स्वतः मान्य केलंय कुठल्याही ग्राहकावर जबरदस्ती केली जाणार नाही, त्या इच्छित आहे. हे त्यांचं प्रोसिडिंग तिथे मिनिट्स मध्ये नमूद आहे. सभागृहात बोलले, सभागृहात बोलले. सभागृहात. आणि हे सगळं क्लिअर असताना माझा मला कंप्लीट करू द्या. संमती असली ना त्याची वीज ग्राहकाची तर तुम्ही बसू शकता. संमतीशिवाय त्याची दुरुस्ती आहे म्हणून तुम्ही बदलताय, संमतीशिवाय बदल हे चुकीचं आहे. त्यामुळे ते कृपा करून करू नये एमएससीबी. एवढंच आमचं तुम्हाला रिक्वेस्ट आहे. अजून 2 मुद्दे तुम्हाला फक्त सगळ्यांच्या माहितीसाठी सांगतो. तुमचं एमएससीबीचे जी वेगवेगळी 11 डिपार्टमेंट आहेत त्याच्यातलं जे एक डिपार्टमेंट आहे ज्याचा संचालक आहे त्याने काढलेल्या आदेशाचा तो जो अधिकारी तुम्ही नेमलाय डायरेक्टर, त्याच्या सहीची पत्र तुमच्या हातात आहे. त्याने ते म्हटलंय की मी माझ्या महाराष्ट्रामधल्या 5 विभागामध्ये डिव्हिजन मध्ये वेगवेगळ्या लोकांना जी कंत्राट दिली, त्याच्यात अदानी आहे, अजून 2-4 कंपन्या आहेत. ती कॉपी मी परवा अभिमन्यू राग साहेबांना दिली. तर त्या अनुसरून तुमचा जो वेगवेगळा जिल्हा आणि डिव्हिजन सर्कल त्याप्रमाणे तो माणसं आणून लावतायत. बऱ्याच लोकांनी लावलेले नाहीत, ते घेत नाहीत. काल भैरववाडीमध्ये तुमची 4 माणसं मार खाता खाता वाचली. तर राजन नाईक आणि आमची 4 लोक, आमचे व्यापारी संघाची लोक गेली, त्या बायकाच मारणार होते. तर तुमचं जे परिपत्रक आहे त्या शासनाच्या परिपत्रकाचा फुकट द्यायचं का त्यांनी हायवेवाले तुम्हाला? एवढे पैसे तुम्ही घेता ना, ग्राहकांकडून जमा करता ना, खर्च करा ना फॅसिलिटीजवर. अजून एक भाऊ खायचे मग अधिकारी घेता त्याच्या यांच्याकडनं कोणालाही यांना भीक मागायची गरज नाही. आरडीएसएस नावाची जी केंद्र शासनाची आहे त्या योजनेमधून त्यांनी घ्यावेत आणि अजून सप्लिमेंटरी ज्या वेगवेगळे हेड्स आहेत मग ते सगळं झालं असेल तर तुम्हाला जमत नसेल तर आम्ही सीएमडी साहेबांकडे जातो. जे महावितरणचे सीएमडी आहे, आम्ही आमचं शिष्टमंडळ घेऊन 4-8 दिवसात जातो. मंगेश कोर्टना सांगतो त्यांच्या पीएना, ते काय ते सोल्युशन काढतील. तुम्ही एक लिहून द्या की आमच्याकडनं होणार नाही. तुम्ही लिहून द्या काय ते सांगा. डिमांड नोटची जी कॉपी आहे ना साहेब ती देतो ना नको तुम्ही. कशाला सामान्य मुली आम्हाला करायला तुम्ही पैसे घेणार सामान्य कशाला घालवले? तुम्ही- माळी साहेब सांगायचे मला 8 दिवसात करतो म्हणून. तुम्ही फसवताय लोकांना, लोकप्रतिनिधींना फसवताय. हा रोष काय एवढा? त्याच्यामुळेच आहे ना. आता तुम्ही 2 महिन्याचा विषय काढला म्हणून ते पेटले. तुम्ही जर सांगितलं असतं नाही मी 8 दिवसात प्रयत्न करतो, आपण नंतर बसून घ्यायचे ठरवूया. तुम्ही अजूनही मध्यस्थाची आणि सामंजस्याची भूमिका घेत नाहीये. माझी तुम्हाला ऐका, आता तुम्ही बंद करा तोंड तुमचं. माझी रिक्वेस्ट तुम्हाला एवढीच आहे, मेत्रे साहेब किंवा निमकर साहेब, तुम्ही तिघांनी मिळून
एवढंच कमिटमेंट द्या की आपण उद्याच्या उद्या सकाळी तिथे पाहणी करूया. एक आपण बैठक उद्या सकाळी तिथे जाग्यावर करूया. समोर बैठक वगैरे काय नको, तुम्ही काम चालू करा. तुम्ही आम्हाला काम झाल्याशी तुमच्या मतलब आहे. कंत्राटदाराला सांगून मोठं जे मोठं काम काम करा, थांबलेलं काही आहे नाही. ते काम उद्या दुपारपासून चालू करा. ही कमिटमेंट द्या. पाहिजे तर तुम्ही तुमच्या सीईनशी बोलून घ्या, एसीनशी बोलून घ्या, अजून कुठल्या डायरेक्टर बरोबर बोलायचं झालं तर ते बोलून घ्या, त्यांचं समाधान करा. कशाला 2 तास ताणताय तुम्ही? हो वेंगुर्लेकर साहेब, 750 मीटरची नाही, एका रात्रीमध्ये 300 मीटर टाकली आणि अशा ठिकाणी टाकली तर एकदम अगदी कलमळ गावाचा कंजेस्टेड रस्ता, आजचा रस्ता. मग जे कठीण काम होतं तुम्ही संपवलं 300 मीटरचं. आता हायवेला टाकायचे फक्त 150 मीटर, 8 दिवस लागतील. एका दिवसात 300 मीटर टाकलं आणि 450 मीटरला 2 महिने कसं करायचं मग? आम्ही उभं राहून करून घ्या ना हे बघा, बाकीची यादी घेऊन ये आणि त्याच्यात यादी दाखव की शासकीय यंत्रणांचे किती रुपये, शासकीय यंत्रणांचे किती कोटी रुपये थकीत आहे. घ्या यादी घेऊन या डिव्हिजनची, दाखवा आम्हाला सगळ्यांना. त्यांना मांडीवर घेऊन नाचताय, डोक्यावर घेऊन नाचताय आणि ग्राहकांच्या घरात घुसून तुम्ही बंद करताय. साहेब हे चुकीचं आहे, हा अन्याय आहे मोठा. आजपर्यंत कोणी बोललं नाही, बोलल्यानंतर त्याला दाबलं जातं. हे चारही मुद्द्यामध्ये तुम्ही अडचणी देणार. आम्ही जर त्या ग्राहक मंचामध्ये सगळ्यांनी मिळून जर आम्ही तक्रारी दाखल केल्या ना, तिथं ते फणसळकर साहेब बसले त्या मंचामध्ये, त्यांनी सांगितलं की कॉमन तक्रारी तुम्ही आम्हाला द्या, सेपरेट करायची गरज नाही. तशा सह्या जर करायला गेलं ना तर कलमडमध्ये 500 लोकांच्या सह्या मिळतील. सगळ्यांचं मोहीम राबवतो. कोणाचा बाजार चालू आहे सगळा? नाही, हे बाळू, या नुकसान भरपाईची आमची सगळ्यांची. वेंगुर्लेकर जागा मागता होता, खरा की खोटा रात्री सांगते. ते बोलू दे, खरं आहे की खोटं आहे? तुम्ही त्यासाठीचा जो प्रस्ताव आहे मी द्या माझ्याकडे, मी वर पाठवून देतो. जे असेल नियमामध्ये त्याची कॉम्पेन्सेशन. पण हे खरं आहे की नाही याचा त्यांनी प्रश्न केला. हा कागद वाचा, तुमच्या वेबसाईट वरनं काढलेला कागद आहे, हा डिस्काउंट वरनं काढलेला कागद आहे. तुम्ही या सर्व गोष्टी मला तुम्ही बांधलेले आहात की नाही? दीड कोटी द्यावे लागतील. 24 तासामध्ये जे 24 तासानंतरच्या या प्रत्येक नियमाप्रमाणेच आम्हाला द्या, ह्याच्या बाहेर काहीच देऊ नका. हा सगळं शहरी भागात 3 तास आहे. इथं लिहिलंय, माझ्या डोळे नाही फुटलेत. हा, मग इथं जे काही क्रायटेरिया लिहिलाय त्याप्रमाणे मिळालं पाहिजे. हाच मुद्दा आहे. आम्हाला असे पैसे पाहिजे, नुकसान भरपाई. ठीक आहे, आम्ही याच्यावर काम करणार. जनतेला मिळू दे. ठीक आहे. स्मार्ट मीटर जिल्ह्यामध्ये रडतील पैसे देईपर्यंत बंद करावी लागेल एमएससीबी यांना. वकीलच देतो आम्ही, वकीलच देतो. सगळ्यांनीच करूया ना. सगळे पूर्ण जिल्ह्यामध्ये करूया. 433 ग्रामपंचायत आणि 8 परिषद. स्वयंप्रमाणे GR वापरू का? आपला स्वयंप्रमाणे GR वापरू. बाकीचे जीआर लपून ठेवतात आणि त्यांना जे लागायचे ते जीआर काढतात 10 वेळेला. अरे ज्याच्या एमईआरसी ने सुनावणी घेतल्या ते आदेश हे पाळत नाही. आपल्या जिल्ह्याच्या ग्राहक मंचाने जे जजमेंट दिले आहेत ते पाळत नाही. दयानंद चौधरीने कंप्लेंट केलेली तर रडले अक्षरशः. असं नाही चालत. ते तुम्ही चुकीच्या गोष्टी काही दाखवताय आम्हाला, जे दाखवायला पाहिजे ते लपवताय. त्या दयानंद चौधरीने ह्यांना किती हैराण केलंय विचारा त्यांना. असे अनेक लोक आहेत. आमच्या सालई वाड्यातला एक माणूस आहे तावडे म्हणून, आतापर्यंत 9 केसेस तुमच्या अगेन्स्ट झाल्यात आमच्या जिल्ह्याच्या ग्राहक तक्रार निवारण मंचामध्ये. त्या प्रशांत पुजारीला नेमणूक केली आहे जिल्ह्याच्या तुमच्या एमएससीबीच्या पॅनल वरती. ग्राहक मंचाचं पॅनल बसवलंय, त्याला केबिन दिली आहे. त्याच्याकडे तक्रारी दाखल करायचं साधं सोयर सुतक नाही. बाकीचे 10 बोर्ड लावलेत तुम्ही. ह्या ग्राहकांना एज्युकेट कधी करणार, जनजागृती कधी करणार, जे ग्राहकाच्या हक्काच्या गोष्टी आहेत. हे बाकीचे कागद लपवून ठेवताय. माझ्याकडे 15 फायली झाल्या तशा तुमच्या विरोधातल्या. आम्हाला अक्कल शिकवताय तुम्ही त्या खुर्चीवर बसून. चांगल्या गोष्टी सांगा आमच्या सगळ्या नॉलेजेबल लोकांना. आम्ही आमच्या गावात पसरवतो. ज्या चांगल्या गोष्टी आहेत त्या पोचूया. नुसती भीती दाखवू नका आम्हाला. हे नुकसान भरपाई आमच्या जिल्ह्यात चालू झाली पाहिजे साहेब, नाहीतर हे साहेब तुम्हाला आम्ही सहकार्य करतो. तुम्ही मार्च एंडिंगला आम्हाला सांगितलं एप्रिल मध्ये आमची तारीख होती बिल भरायची अंतिम तारीख. तुम्ही सांगितलं की मार्च 25 तारीख केलं तुम्हाला सहकार्य. तुम्ही सहकार्य का नाही करत? आम्ही पण करतो. आम्ही 10 लाख रुपये देतो पाणीपट्टी. रिकव्हरी करण्यासाठी तुम्ही फोन लावता आणि तुमचं आम्ही ऐकतो. मग तुम्ही एवढं सगळं आम्ही सांगतो तेवढं करा ना. साहेब दुसरा एक मुद्दा सांगतो, एका मिनिटामध्ये तुम्ही जावा त्याच्यानंतर. यांची जी वसुलीचा जो प्रकार असतो, एक चार्ट असतो. रत्नागिरीमध्ये 2 सर्कल आहेत, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग. सिंधुदुर्गमध्ये 41 कोटीची थकबाकी. आता 41 कोटीमध्ये त्यांचे जे 9 प्रकार आहेत 20 मीटरचे कॅटेगरी वाईज, त्याच्यामध्ये शासकीय पीडब्ल्यूडी आणि बाकीच्या गोष्टी फाडून सांगणार. तुमचे पैसे द्यायची वेळ आली, नुकसान भरपाई
सातवर्षीला तुम्ही दाखवला ना साहेब पैसे द्या आमचे. आता जर कधी लाईट गेली कणकवली शहरात किंवा ग्रामीण भागात एका तासाला 1000 रुपयाप्रमाणे पैसे मिळाले पाहिजे. हा हक्क आहे आमचा. 26 तास नव्हती बरोबर करणार 26 तास एका माणसाला 26,000 रुपये मिळणार. यांचा नियम आहे ना. आम्ही काय घरात तयार केलाय नियम. कर्जमुक्त आहेत गाव माझं नियम द्यायचे. द्या. दिवस जनतेच्या लढाईत मी जनतेबरोबर तुमच्यावर आहे. माझं म्हणणं ते सांगताय तुम्ही बोलत असतील आम्ही सरपंच साहेब हे काय सांगताय की राज्य सरकार आणि केंद्र सरकार म्हणून आम्ही करतो. ऐका मग तो काय असेल तो करा ना. जो ग्राहकांना साहेबांना तेच म्हणतो तुम्ही निर्णय करून द्या. हे कायदे रद्द करा. हे महाराष्ट्र शासनाचं गॅझेट आहे ना. 8 दिवसांनी तुम्हाला फोन करणार आम्ही जाहीर आपसात पडलो त्याला चौकात सत्कार करू. जाहीर सत्कार आपत्कालीन स्थितीत आता काय करणार तुम्ही तुमच्याकडे यंत्रणा आम्ही तीन विषय महत्वाचं. एक जो विषय आहे जिल्ह्यातल्या विद्युत कमी जास्त होणाऱ्या दाबाचा त्याचा परिणाम सगळ्यांनाच भोगावा लागतो. म्हणजे त्यांच्या ज्या जी उपकरणं आहेत घरामध्ये त्याचा परिणाम त्याच्यावर होतो आणि सगळं त्यांचं आर्थिक नुकसान होतं कमी जास्त दाबावर. किंवा काही वैद्यकीय व्यवस्था असतील तर त्याच्यामध्ये डॉक्टरांच्या ज्या व्यवस्था आहेत त्या व्यवस्थेवर सगळ्या त्याच्यावर परिणाम होतो. तर आपल्याला एक काहीतरी त्याच्यावर ठरवलं पाहिजे ह्या कमी जो दाब होतो किंवा जो उच्च दाब होतो याच्यावर कसं त्या ठिकाणी कंट्रोल येईल हा एक विषय झाला. त्याच्यानंतर दुसरा सगळ्यात विषय आता आपत्कालीन व्यवस्था. म्हणजे आता त्या दिवशी कणकवली शहरामध्ये किंवा जिल्ह्यामध्ये वादळ झालं 4:15च्या दरम्यान 15 मिनिटांमध्ये निसर्गानं आपली ताकद दाखवली. काय आपण किती त्या छोटे आहोत ते आपल्याला त्या एका वादळानं कळलं. मग त्या वादळाच्या परिस्थितीमध्ये समजा ते होऊन गेलं. आता जर समजा परत पावसाळा जवळ आला 8, 9, 10 तारखेला आपल्याकडे जूनमध्ये केरळात पाऊस आला की आपल्याकडे पाऊस येतो. एक 9, 10 तारखेला येईल. तर आपल्याकडे आज ती काय व्यवस्था आहे आपत्कालीन व्यवस्था त्याचं एक मला उत्तर द्या. नेमकं आपण कसं त्याच्याला त्याला सामोरं जाणार. ज्या पद्धतीनं मागच्या वेळी तुफान जी अनेक वादळं आली त्यावेळी या जिल्ह्यातल्या समुद्राकाठच्या सगळ्या लाईन्स या भूमिगत केल्या गेल्या. माझं तर म्हणणं आहे की हा सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटन आहे. पूर्ण जिल्ह्यात तुम्ही भूमिगत विद्युत वाहिन्यांचा करा जेणेकरून अशी वादळं आमच्याकडे समुद्र असल्यामुळे सह्याद्री असल्यामुळे ही येतच राहतात धडकतात आमच्याकडे फार मोठं नुकसान होतं. आणि सगळ्यात तिसरा विषय जो माझा महत्वाचा आहे म्हणजे आमच्या सगळ्यात त्यांचा की स्मार्ट मीटर. जोपर्यंत साहेब संमतीच्या मीटर त्या ग्राहकाची वीज ग्राहकाची जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत तुम्ही स्मार्ट मीटर त्याला बसवता का म्हणजे असं आमचं म्हणणं आहे. तुम्ही काय करताय त्याचा 1 मिनिट त्याच्यामध्ये तुम्ही काय करताय काय कंप्लेंट आली त्याचा खराब झाला काय झाला त्याचा काढता आणि त्याच्यावर स्मार्ट मीटर बसवतो. स्मार्ट मीटर बसवलं की काय झालं आता आम्हाला मोबाईलची सवय झाली. हा जर रिचार्ज नाही केला तर बंद पडतो आणि हे चालू होत नाही. ही आम्हाला तर मोबाईलची सवय आम्हाला लाईटची सवय नाही. आम्ही पूर्वी लाईट आमची थकली बिलं आमच्या ताकदीनं किंवा आम्ही अधिकाऱ्यांकडे वशिला लावायचो राज्यकर्त्यांकडे लावायचो मग ते आम्हाला वेळ द्यायचे. मग त्याच्यातनं आमच्याकडे पैसे जमले तर आम्ही भरायचे नसेल तर मग आम्ही स्लॅब मागायचो किंवा आता 5,000 आहे आता माझ्याकडे 1,000 आहे घ्या तोपर्यंत माझी लाईट चालू नव्हती. कारण लाईट म्हणजे एक इज्जतीचा भाग. एखाद्या घराची लाईट गेली की तो इज्जतीचा भाग आणि मग आम्ही स्लॅब मागून ते करायचं. आता हे स्मार्ट मीटर आल्यामुळे तुम्ही डायरेक्ट डिस्कनेक्ट करता आणि डायरेक्ट डिस्कनेक्ट केलं की त्याच्यामध्ये फार मोठं या सगळ्या व्यवस्थेवर परिणाम होतो. माझा स्वतःचा अनुभव सांगतो. मी कणकवलीच्या नगराध्यक्ष पदावर झाल्यानंतर 4 दिवसापूर्वीचा विषय आहे. माझ्या 4 सार्वजनिक व्यवस्था त्या तुम्ही कमर्शियल ऍक्टिव्हिटीमध्ये बसवल्या आणि 4ही व्यवस्था आम्ही बिल न भरल्यामुळे आमची चूक आहे. 2 वेळा तुम्ही कळवलं बिल न भरल्यामुळे कट झालं. पण काय झालं हा झाला प्रशासनाचा संबंध. पण शेवटी जनतेला मी सरपंच जिल्हा परिषद सदस्य पंचायत समिती लोकप्रतिनिधी जबाबदार आहे. स्मशानभूमीमध्ये विद्युत वाहिनीवर प्रेत घेऊन गेलं तिथं जर लाईट नसली तर तो सरपंच तो नगराध्यक्ष तो जिल्हा परिषद तिथं अशा की जो तो तणाव असतो तिथला ती व्यवस्था ती वेळ असते आणि त्यावेळी लोकांच्या वेदना असतात. आपल्याला हे झालं तर रोज साहेब असं तर स्मशानभूमीचं गेलं माझ्या बॅडमिंटन गेलं माझ्या 4 मच्छी मार्केटचं गेलं 4 जागेवरचं गेलं. माझं तुम्हाला सांगणं आहे हे आमची विनंती आहे. आता शेवटी तुम्ही सरकार काही तुम्ही करू शकता पण स्मार्ट मीटर जोपर्यंत ग्राहक मागत नाही तोपर्यंत तुम्ही बनवून बसू नका. तुम्हाला टार्गेट काही असेल तुम्हाला परिपत्रक काही असेल पण त्या ज्याच्याकडे तुम्ही बसवणार आहात
त्याची संमती हवी तरच तुम्ही तो बसवा असं माझं तुम्हाला सांगणं आहे. कारण ह्या सगळ्या समस्याला सामोरं जावं लागतं. एसीचं आपल्याला पत्र आहे की आम्ही बसवणार नाही म्हणून. एसीचं पत्र आहे, आम्ही बसवणार नाही म्हणून. मागे पत्र दिलं नाही आपण मोर्चा काढला त्यावेळी. साहेब, माझ्या पण नाही. हा अडचण होते आम्हाला. ही सवयच नाही. आम्ही यापूर्वी जे पैसे भरायचो लाईटची बिलं ना, ही यायची थकायची. आमच्या जिल्ह्यातलं कोणी थकबाकीदार नाही, तो परत द्यायचा पैसे, पण तो स्लॅब मागायचा, काहीचा वेळ मागायचा आणि त्याला मिळायचा. त्या 60 स्मार्ट मीटरमुळे आम्ही कोणाकडे मागणार वेळ? तुमचं तिथनं कनेक्शन कट होणार. आणि जिथे वीज चोरी वगैरे आहे तिकडे बसवा ना. आमच्याकडे कशाला? आमच्याकडे 100% तुम्हाला देत आहेत, जरा उशिरा होते पण देत आहे. आमच्या जिल्ह्यामध्ये तुम्हाला माहिती आहे आमचे काय थकबाकीदार काय फार मोठे. ही वीज चोरी नाही, थकबाकीदार म्हणजे नाही. स्मार्ट मीटरच्या बाबतीमध्ये साहेब ना रिक्वेस्ट आहे आमची तुम्हाला. आम्हाला थोडं मार्गदर्शन करा. मार्गदर्शन म्हणाल्याप्रमाणे अरे एसीबी लिहून दिला. कंपल्सरी आहे की नाही एवढं फक्त मार्गदर्शन करा. कंपल्सरी आहे. तर राज्य शासनाचा परत एक करार आता आलेला आहे 15 दिवसापूर्वी. त्यामध्ये ज्या एरियामध्ये मोबाईल नेटवर्क्स आहेत तिथं 100% स्मार्ट मीटरिंग करायचं आहे. म्हणजे जे आर आहेत आपलं राज्यपत्र आहे सर. आणि हा जो प्रोजेक्ट आहे फक्त महाराष्ट्रात नाही तर ऑल ओव्हर इंडिया राबवला जातो. आता धोरणात्मक निर्णय आहे तो, त्यामुळे या आपल्याला लेवलला त्याच्यावर ही कुठली कमिटमेंट या बाबतीमध्ये साहेब या बाबतीमध्ये सन्माननीय वकिलांचं म्हणणं त्या ठिकाणी घेतलेलं आहे आणि वकिलांनी आम्हाला तुमचे जे महाराष्ट्र शासन केंद्र शासन आणि याच्यामध्ये कंपल्सरी नाहीये. स्वामी साहेब त्या दिवशी सीए ग्राहक तुमच्याकडे आले कंपल्सरी नाही साहेब. स्वामी साहेब नाही स्वामी साहेब याच्यावर आज MSEB वरती जो तुम्ही हे भेट दिला ते काय कारण होतं? आज कार्यकारी अभियंता महावितरण कणकवली या कार्यालयासोबत गरम चाय पे चर्चा हा कार्यक्रम नंदनजी वेंगुर्लेकर यांच्या संकल्पनेतून नंतर मॅडम असतील सर्वपक्षीय कार्यकर्ते हे सगळे मिळून आम्ही त्या कार्यक्रमामध्ये सहभागी झालो होतो. आणि कलमठच्या स्वतंत्र फिडरचं काम गेल्या काही दिवसापूर्वी सुरू झालं होतं आणि चर्चा करता करता अशी माहिती मिळाली की सदर काम हे पूर्ण होण्यासाठी 2 महिने जातील. त्यानंतर चर्चा थोडी वाढत गेली आणि कलमठ ग्रामस्थांनी अशी मागणी केली की जे चालू केलेलं काम आहे ते 10 दिवसामध्ये पूर्ण झालं पाहिजे. कारण पावसाळा समोर आहे त्यामुळे 2 महिने वाट पाहणं सोपं होणार नाही. कारण कलमठ गावामध्ये 50पेक्षा जास्त गणेश मूर्ती शाळा आहेत आणि विकसित गाव आहे, शहराच्या बाजूला असलेलं गाव आहे. त्यामुळे 2 महिने थांबणं शक्य नव्हतं. परंतु या सगळ्यांच्या सहकार्याने आपण यामध्ये सगळ्या पक्षाचे नेते मंडळी सहभागी होते. पालकमंत्र्यांसोबत देखील आम्ही यावरती चर्चा केली, एसींसोबत देखील आम्ही चर्चा केली आणि एसी असतील, पालकमंत्री असतील आणि उपस्थित सर्व वेंगुर्लेकर असतील, मंजर मॅडम, बाळू मिस्त्री, वर्धेकर हे सर्व मंडळींना एसी आणि उपकार्यकारी अभियंता पाटील साहेब यांनी आम्हाला लेखी पत्र दिले, आश्वासित केले की येत्या मंगळवारपासून या कामाला पुन्हा एकदा सुरुवात होईल आणि येणाऱ्या 10 ते 15 दिवसामध्ये हे काम पूर्ण संपन्न जाईल. आणि ही मागणी आहे ती कलमठवासियांची अनेक वर्षांची मागणी होती. तर कलमठचं गाव हा 5100 ग्राहक असणारा कणकवली तालुक्यातील सर्वात मोठा महावितरणचा गाव आहे. एवढी ग्राहकांची संख्या असताना देखील आम्हाला ग्रामीणमध्ये का हे आम्हाला कलमठवासियांना एक सरपंच म्हणून मला एक दुःख होतं. पण हा जर प्रश्न मिटला तर कलमठचा विजेचा जो प्रश्न होतो तो 70% मिटेल अशी आशा आहे. मी काम पूर्ण होण्यासाठी आम्ही सर्वजण मिळून याच्यासाठी पाठपुरावा करू असं सांगतो आणि महावितरणचे या निमित्ताने धन्यवाद मानतो. पुढच्या मंगळवारी जो शब्द दिला आहे तुम्हाला, पुढच्या मंगळवारपासून काम चालू आहे, त्यावेळेस जर काम चालू झालं नाही तर पुढचं पाऊल तुमचं काय असेल? मंगळवारी आम्ही सगळे हजर असू. काम सुरू नाही झालं तर पुन्हा आम्ही सगळे एकत्र आहोत ना, पुन्हाच असं एकत्र येऊ. पण काम लवकर सुरू होण्यासाठी आम्ही स्वतः सगळे मिळून त्यासाठी पाठपुरावा करू. सर्वप्रथम पळपुटा कर्मचारी ज्याचं नाव माळी, तो आज आम्ही पूर्वकल्पना देऊनही उपस्थित राहिला नाही, त्याचा मी माझ्या जिल्हा वीज ग्राहक संघटना आणि तालुका वीज ग्राहक संघटनेच्या वतीने निषेध करतो. या माणसाला लवकरात लवकर निलंबित केलं पाहिजे, कारण हा काम चुकार आहे, अकार्यक्षम आहे. लोकांच्या भावनाशी आणि लोकांच्या समस्येशी हा खेळतो आणि त्याने आजपर्यंत कुठलंही समाधानकारक काम आमच्या ह्या कणकवली डिव्हिजनमध्ये केलेलं नाही आहे. त्याच्या सर्व्हिस बुकवर काही चुकीच्या गोष्टीची नोंद होणं आता गरजेचं आहे. यासाठी आम्ही पालकमंत्री साहेब, खासदार साहेब,
मुख्यमंत्री साहेब या सगळ्यांकडे आम्ही वीज ग्राहक संघटना म्हणून तक्रार करणार आहोत आणि याची डिपार्टमेंटल इन्क्वायरी लागून याला लवकरात लवकर निलंबित होण्यासाठी आमची वीज ग्राहक संघटना यापुढे प्रयत्न करेल. शेवटचा मुद्दा जो महत्त्वाचा आहे की सिंधुदुर्ग जिल्ह्यामधली एकमेव अशी एक सुरुवात असेल ज्यावेळेला सर्वपक्षीय ताकद एकत्र आल्यानंतर प्रशासन कसं झुकतं नमतं आणि त्या सगळ्या मागण्यांचा विचार करून ते कशा गोष्टी मान्यता देतात आणि न होणाऱ्या गोष्टीसुद्धा कशा होतात. या बाबतीमध्ये पालकमंत्र्यांची सूचना ही सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची आहे की त्यांच्या या आत्ताच्या एका सूचनेमुळे त्यांनी जो अडवणूक आमची केलेली होती कलमटवासियांची आमच्या वीज ग्राहकांची ती तात्काळ दूर झालेली आहे आणि पुढच्या 3 दिवसामध्ये प्रत्यक्ष कामाला सुरुवात होऊन 8 ते 10 दिवसामध्ये हा काम संपेल आणि आमचा हा जो प्रॉब्लेम आहे कणकवलीवासियांचा हा कायमस्वरूपी मिटेल. आणि यानंतर आम्ही पालकमंत्र्यांची भेट घेऊन त्यांचे आभारही मानणार आहोत आणि CMD MACB यांचीही कणकवली डिव्हिजनच्या वतीने काही निवडक सरपंचांना घेऊन पालकमंत्र्यांच्या सूचनेनुसार त्यांची भेट घेऊन त्यांच्याकडेही आमचे काही पुढील समस्या आम्ही लवकरच मांडणार आहोत. ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करा.